सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवत आहोत. विषय मराठी 02 हा याचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 21 सप्टेंबर 2021ची. म्हणजे जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यानंतर 2022, 2023 आणि 2024 या सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे कृतीपत्रिका उत्तरासह या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पहा. इथे दिनांक दिलेली आहे 21 सप्टेंबर 2021. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी. या कृतीपत्रिकेचे 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. मराठी हा विषय इयत्ता 12वी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना आहे. मॉडेल ॲन्सरनुसार कशा प्रकारे कृतीपत्रिका सोडवायची ते आपण आता पाहूया. कृतीपत्रिकेमध्ये तुमच्यासाठी सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या सूचना विचारात घेऊन आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी लेखन करायची आहे. आणि हा मराठी भाषा विषय आहे. अक्षरावर रेषा देणं आवश्यक आहे. आता या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. 5 विभागांच्या सगळ्या कृती एका व्हिडिओमध्ये सोडवणं शक्य नाही, म्हणून मी 5 स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेत. विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 कथा साहित्य प्रकार. हे 3 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पहा. आज आपण विभाग 4 उपयोजित मराठीवरील कृती सोडवणार आहोत आणि पुढील नंतर 5व्या विभागाचं व्हिडिओ लेक्चर मी तयार करेल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर आपण उपयोजित मराठीवरील कृती कशा सोडवायच्या मॉडेल ॲन्सरनुसार ते पाहूया. विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी आणि त्यावर 14 गुण आहेत. कृती क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिले, 2 सोडवायच्या, 4 गुण म्हणजे एका कृतीसाठी 2 गुण. आता इथे 4 कृती दिलेल्या आहेत. तुम्ही उत्तरपत्रिकेत 2 सोडवायच्या, पण इथे 4ही प्रश्नांची उत्तरं मी घेतलेली आहेत. 1. मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात लिहा. 2. माहितीपत्रकाचे स्वरूप विशद करा. 3. अहवाल लेखनाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. माहितीपत्रकाची भाषाशैली तुमच्या शब्दात वर्णन करा. 4 पैकी 2 सोडवायचे, 4 गुण. उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला आहे, मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2021 सप्टेंबरला आलेला हा प्रश्न किंवा कृती. उत्तर: वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी प्रसारमाध्यमांसाठी नानाविध मुलाखती घेतल्या जातात. मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकाराचे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्या व्यक्तिमत्वाचे नानाविध पैलू समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या जीवनात संघर्षाची भाषा मुलाखत निमित्ताने जनसामान्यांपर्यंत पोहोचते. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. समाज जीवनातील विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी, एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवीन माहिती करून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. अनेकदा एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. याबरोबरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, जनजागृतीसाठी, विविध कलांचा उत्तम रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. थोडक्यात व्यक्तीला समजून घेण्यासाठी, जनजागृतीसाठी मुलाखती घेतल्या जातात. दुसरा प्रश्न, माहितीपत्रकाचे स्वरूप विशद करा. सप्टेंबर 2021चा हा प्रश्न. उत्तर: माहितीपत्रक म्हणजे एखाद्या उत्पादन, सेवा वा संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक असे पत्रक होय. माहितीपत्रकाच्या माध्यमातून एखादी संस्था आपल्या नवनवीन योजनांकडे, कंपन्या आपल्या नव्यानेच उत्पादित केलेल्या उत्पादनांकडे, गावात सुरू होणाऱ्या नवीन सेवेकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेते. माहितीपत्रक म्हणजे लोकांना आकर्षित करण्याचे लिखित स्वरूपाचे माध्यम आहे. माहितीपत्रक लिखित स्वरूपात असल्याने ग्राहकाला हवी असलेली माहिती पाहिजे तेव्हा उपलब्ध होऊ शकते.
कमीत कमी वेळात व अत्यंत कमी खर्चात माहितीपत्रकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचता येते. लोकांच्या मनात त्या योजनेबद्दल, उत्पादनाबद्दल वा संस्थेबद्दल कुतूहल वा औत्सुक्य जागे करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याची माहितीपत्रक ही पहिली पायरी असते. माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे त्या नवीन बाबींच्या जाहिरातीचे काम करीत असते. आजच्या स्पर्धात्मक युगात माहितीपत्रकाची गरज सर्वत्र आहे. साध्या फळावळ वा भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्याकडून ते लक्षावधी रुपये किमतीच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. आपले वेगळेपण, वैशिष्ट्ये, ग्राहकाला होणारा फायदा या बाबी माहितीपत्रकाच्या निमित्ताने अधोरेखित केल्या जातात. तिसरा प्रश्न आहे, अहवाल लेखनाची 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अनेक वैशिष्ट्ये आहेत, 2पेक्षा जास्त, पण त्यातली कोणतीही 2 लिहा. मी 2 वैशिष्ट्ये घेतलेली आहेत इथे. उत्तर: जनजीवनात विविध पातळीवर आपले व्यवहार आणि कार्ये अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अहवाल लेखन केले जाते. हे लेखन शालेय, महाविद्यालयीन तसेच राजकीय, सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ पार पाडल्यानंतर काळजीपूर्वक पूर्ण कार्यक्षमतेने तपास करून त्याविषयी माहिती गठीत करून केले जाते. त्यास अहवाल लेखन असे म्हणतात. आता पहिलं वैशिष्ट्य, वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. अहवालाच्या स्वरूपानुसार वास्तव स्थितीचे दर्शन होईल असे लेखन जाणीवपूर्वक करावे लागते. त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी खात्रीने, ठामपणे केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असतात. मुद्द्यांची मांडणी करताना क्रमबद्धता असणे गरजेचे असते. अहवाल सरळ, लांबलचक न लिहिता मुद्देसूद असायला हवा. 2. शब्दमर्यादा. अहवाल हा आटोपशीर असावा. अहवालाचा विषय किंवा स्वरूप यावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. अहवालावरून सहजपणे त्याचे निष्कर्ष काढता येण्यासाठी गरजेनुसार असेल तीच माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडणे हे महत्त्वाचे ठरते. सांस्कृतिक, साहित्यिक, सार्वजनिक क्षेत्रातील अहवालाच्या तुलनेने सहकारी संस्थांच्या, वार्षिक सर्वसाधारण सभांच्या अहवालाची व्याप्ती अधिक असते. नवीन उपक्रम अथवा गुंतागुंतीच्या समस्यांचा संदर्भातील संशोधनात्मक अहवाल किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, उदाहरणार्थ बस, वाहतूक, रेल्वे, पोस्ट यांच्या संदर्भातील अहवाल सविस्तर लिहिले जातात. यात माहितीचा खजाना, आकडेवारी, निरीक्षण, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखादा कार्यक्रम अथवा समारंभाचा अहवाल 3-4 पानांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पानांचाही असू शकतो. 4था प्रश्न आहे, माहितीपत्रकाची भाषाशैली. माहितीपत्रक हे केवळ पाहिले जात नाही, तर ते वाचले जाते. माहितीपत्रक बघता बघता ते वाचावेसेही वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक व वेधक असणे आवश्यक आहे. माहितीपत्रकातील शब्दयोजना मनाला भिडणारी असावी. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली योग्य परिणाम साधते. आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही, एवढ्या 4च शब्दात मनाला जाऊन भिडते. पाठ्यपुस्तकातील हुरडा पार्टीच्या माहितीपत्रकातील तुमच्या आवडीची, तुमच्या पसंतीची, तुमच्या मनातली हे शब्द नक्कीच मनाला जाऊन भिडतात. मुलीचे लग्न करीत आहात, विवाह समारंभाच्या व्यवस्थेच्या काळजीत आहात, काळजी सोडा, आम्ही आहोतच आपल्या मदतीला सारखे शब्द एक नवं जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित करतात. माहितीपत्रकातील जिव्हाळ्याची भाषा नक्कीच समोरच्या ग्राहकाच्या मनात घर करते. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची भाषा आकर्षक असणे खूप गरजेचे आहे. माहितीपत्रकातील मजकूर व रचनेत इतरांपेक्षा वेगळेपण असले पाहिजे. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिलेले आहेत, 2 सोडवायच्या आणि 10 गुण आहेत. आता इथे काही मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं. इथे टिंब दिलंय म्हणजे एक शब्द भरायचा नाही, तर सविस्तर उत्तर लिहायचंय. 1. मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांची संपूर्ण माहिती,
मुलाखतीचे उद्दिष्ट, लागणारा वेळ व श्रोतृवर्ग, मुलाखतीचे माध्यम. दुसरा प्रश्न, माहितीपत्रकाची गरज खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. सामान्य वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत, विविध क्षेत्रे, माहिती हा उद्देश, ग्राहकांचा फायदा, लोकमत आकर्षित. क्रमांक 3, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. 4, मुलाखतीचा समारोप खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद, मुलाखतीची यशस्वीता. या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचं आहे. एकच शब्दात उत्तर द्यायचं नाही, सविस्तर वर्णनात्मक उत्तर लिहायचं. पहिला प्रश्न आहे, मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, लागणारा वेळ व श्रोतृवर्ग, मुलाखतीचे माध्यम. उत्तर, मुलाखत हे व्यक्तीला समजून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. मुलाखतीच्या निमित्ताने समाज जीवनातील त्या व्यक्तीच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत चांगली होण्यासाठी पूर्वतयारीच्या गृहपाठाची आवश्यकता असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. मुलाखत हा 2 व्यक्तींमधला पूर्वनियोजित असा संवाद असतो. म्हणूनच मुलाखत घेणाऱ्याने संबंधित व्यक्तीशी विचारविनिमय करून मुलाखतीचा दिवस, वेळ, स्थळ याबरोबरच मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट अशा बाबी अगोदर निश्चित कराव्यात. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यावयाची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेण्यापूर्वी मिळवावी. त्यात त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव असल्यास टोपण नाव, जन्मदिवस, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचे कार्य, मिळालेले मान, पुरस्कार इत्यादींची माहिती मिळवावी. मुलाखतीचा विषय व उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे नेमके प्रश्न तयार करावेत. मुलाखतीचा वेळ लक्षात घेऊन प्रश्नसंख्या निश्चित करावी. मुलाखतीचे स्वरूप प्रकट, लिखित, मौखिक वा ध्वनिमुद्रित कशा प्रकारचे आहे हे मुलाखतकाराने लक्षात घ्यावे. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओ, TV साठी आहे हे माहीत करून घ्यावे व त्यासाठी आवश्यक नियोजन काय करावे लागेल, जसे बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपक व्यवस्था इत्यादीबाबत विचार करावा. मुलाखतीत सादर करावयाच्या माहितीबाबत आवश्यक ते संदर्भ ग्रंथ, चित्रे अगोदरच पाहून ठेवावी. आवश्यक असेल तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटावे, त्यांच्याशी चर्चा करावी. लिखित स्वरूपाच्या मुलाखतीत वाचक वर्ग व रेडिओ, TV साठी असलेल्या श्रोतृवृंदाचा विचारही मुलाखत घेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीची पूर्वतयारी केल्यास मुलाखत घेणे सुकर, सुलभ व सोपे होते. दुसरा प्रश्न किंवा कृती आहे, माहितीपत्रकाची गरज खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. सामान्य वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत, विविध क्षेत्रे, माहिती हा उद्देश, ग्राहकांचा फायदा, लोकमत आकर्षित. उत्तर, माहितीपत्रक हे जाहिरातीचेच विस्तारित रूप आहे. जाहिरात ही लघुरूपात असते तर त्यात फार खोलात माहिती देता येत नाही, कारण ती जर वर्तमानपत्रात द्यायची असेल तर जितकी मोठी जाहिरात तितके दर जास्त असतात. पण माहितीपत्रक हे थेट ग्राहकाच्या हातात जाते, त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे आटोपशीर आकर्षक माहितीपत्रक थेट ग्राहकांच्या हातात पडले तर ग्राहक व माहितीपत्रक देणारा दोघांमध्ये विश्वासाचा सेतू आपोआप बांधला जातो. त्यामुळे नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक ही पहिली पायरी ठरते. माहितीपत्रक उत्कंठा व उत्सुकता वाढविण्यास मदत करते. ते संस्थेकडे, उत्पादनांकडे, योजनांकडे डोकावून बघण्यासाठी ग्राहकाला खिडकीच्या रूपात मदत करते. माहितीपत्रकाची गरज अगदी सर्वत्र असते. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, खेळणी, पुस्तके, स्टेशनरी, वाहने, कारखाने ते पार अगदी फळावळ, भाजीपाला विक्री इत्यादी अनेक व्यवसायांसाठी माहितीपत्रक खूप उपयुक्त ठरते. थोडक्यात जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक उत्तम लिखित स्वरूपाचे आवाहन असते. नवीन व्यवसायात उतरणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना थेट जाहिराती पेपरात वा TV वर देणे परवडणारे नसते. अशा संस्थांसाठी माहितीपत्रक हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. तिसरा प्रश्न, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा.
वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. उत्तर: संस्था अथवा व्यावसायिक क्षेत्रातील सद्यस्थिती समजावून घेण्यासाठी अहवाल लेखनाची गरज असते. अहवाल लेखन ही कला असून विशिष्ट रचना पद्धतीचा वापर कौशल्याने करावा लागतो. अहवाल लेखनाचे काम जबाबदारीचे असल्याने तो तयार करताना कस लावावा लागतो. अहवालाचे महत्त्व लक्षात घेता तो आदर्शवादी असायला हवा. त्यासाठी उत्तम अहवालाची गुणवैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. वस्तुस्थितीचे दर्शन होईल याची दक्षता घेऊन अहवाल लेखन केले जाते. स्वरूपानुसार तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे इत्यादी वस्तुनिष्ठ गोष्टींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. नोंद केलेल्या सर्व बाबी सुस्पष्ट असतात. विश्वसनीयता. अहवालातील अचूक माहितीमुळे आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. अहवालाचा उपयोग अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये पुरावा म्हणून केला जातो. हे अहवालाचे खास असे वेगळेपण असते. सोपेपणा. अहवालातील भाषा सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीला अहवालातील आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून अहवाल लिहिला जातो. अहवालाचा अर्थ सहजासहजी समजेल अशी भाषा असते. तांत्रिक आणि बोजड शब्द फारसे वापरले जात नाहीत. अलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती किंवा साहित्यिक रचनेच्या गोष्टी अहवालात टाळल्या जातात. परंतु अहवाल क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात. शब्दमर्यादा. अहवाल विषय आणि स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवर अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्तारपूर्वक लिहिले जातात. त्यामध्ये पुष्कळ माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवले जातात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो, तर एखाद्या अर्थाचा अहवाल 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. निपक्षपातीपणा. अहवालाचा विषय, प्रकार कोणताही असला तरी एकूणच अहवालाचे एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे निपक्षपातीपणा आहे. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. कार्यक्रम, समारंभ, सभा, संस्था, संशोधन यामध्ये लेखकाने वास्तवदर्शी काय अनुभवले, पाहिले, ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते. 4था प्रश्न. मुलाखतीचा समारोप खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद, मुलाखतीची यशस्वीता. उत्तर. आकर्षक प्रारंभ, विषयाशी संबंधित नेमक्या प्रश्नातून पुढे सरकणाऱ्या मुलाखतीत योग्य समारोपही महत्त्वाचा असतो. सुरुवात, मध्य व समारोप या क्रमाने मुलाखत प्रक्रिया पार पडत असते. उत्तरोत्तर रंगतदार होत चाललेल्या मुलाखत प्रक्रियेत मुलाखतीचा समारोपही अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलाखतकाराने योग्य ठिकाणी थांबणे आवश्यक आहे. मुलाखतीचा समारोप प्रक्रियेचे स्वरूप कळस साध्याचे असावे. मुलाखतकाराने आपले सारे भाषिक कौशल्य पणाला लावून मुलाखतीत श्रोत्यांच्या समाधानाचे अनेक रंग भरले असले तरी समारोपाचा तो क्षण महत्त्वाचा आहे. अरे, फारच लवकर संपली मुलाखत, अशी प्रतिक्रिया श्रोत्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मुलाखतीचा समारोप करताना प्रश्नांऐवजी प्रभावी, परिणामकारक निवेदन योग्य असा परिणाम नक्कीच साधते. मुलाखत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत वाचणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या श्रोतांना जराही अंदाज येणार नाही इतक्या अनपेक्षितपणे मुलाखतीचा समारोप झाला पाहिजे. मुलाखत अजूनही हवीहवीशी असतानाच तिचा योग्य प्रकारे समारोप व्हावा. मुलाखत निमित्ताने खूप काही भरभरून मिळाल्याचे समाधान श्रोते किंवा वाचकांना मिळावे. मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवादांना आठवत श्रोते किंवा वाचक मुलाखत विश्वातून बाहेर पडावेत. म्हणजे मुलाखत यशस्वी झाले असे अवश्य म्हणता येईल. वाचक, श्रोत्यांच्या मनात राहणारी मुलाखत यशस्वी होते.
यासाठी मुलाखतीचा समारोप परिणामकारक पद्धतीने करणे आवश्यक आहे. यानंतर आपण विभाग क्रमांक 5 व्याकरणावरचा व्हिडिओ पुढील लवकरच पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील त्या देखील विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.